आता एक सविस्तर बातमी। मुंबई पोलिसांनी मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान सामूहिक विषप्रयोगाचा मोठा कट उधळून लावला होता। दरम्यान यामध्ये मुख्य आरोपी फैयाज प्रेमजी याला अटक करण्यात आली आहे। तर हा आरोपी फैयाज प्रेमजी मूळचा पुण्याच्या विमाननगरचा आहे। आरोपीच्या घराहून त्याच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांनी। मुंबईमधील मोहरमच्या मिरवणुकीमध्ये जवळपास 14,900 विषारी कॅप्सूल वाटून एक मोठा विषप्रयोग करण्याचा जो कट ज्या आरोपींनी आखलेला होता तो फैयाज प्रेमजी पुण्यातल्या विमाननगरमधल्या कोणार्क सोसायटीमध्ये ज्याचं हे सध्या घर आहे त्या घराच्या सध्या आपण समोर आहोत। याच घरामध्ये तो त्याच्या कुटुंबियासमवेत राहत होता। मात्र आता मुंबई पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतला आहे। त्याची कसून चौकशी जी आहे ती सुरू केली आहे। मात्र मुंबईमध्ये मोहरमच्या मिरवणुकीमध्ये जवळपास 14,900 कॅप्सूल ज्या आहेत त्या वाटून एक मोठा विष प्रयोग करण्याचा जो कट या आरोपीने आखलेला होता। मात्र पोलिसांची तत्परता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि हा जो मोठा अनर्थ आहे तो टळलेला आहे। मात्र आता पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे। त्याची कसून चौकशी जी आहे त्या सध्या पोलिसांकडून सुरू आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे। आणि आता बातमी जालन्यामधून आहे। जालन्यात नशेसाठी वापरणाऱ्या 1080 गोळ्या जप्त करण्यात आल्या। जालना दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे। 22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि 2 संशयित आरोपींनाही अटक करण्यात आली। पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे।